100% बातम्यांच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण बघूया। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। अजित पवारांच्या समर्थकांनी सुद्धा दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा अनेकदा बोलून देखील दाखवली आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मातोश्रींनी सुद्धा हीच गोष्ट बोलून दाखवली होती। त्यानंतर आता कर्जतमधल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागलेल्या आहेत। आधी लोकसभेची निवडणूक आहे आणि त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रीपदाचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि यावरून विरोधकांनी अजित पवारांना टोलाही लगावला। लोकसभेची निवडणूक आहे आणि नंतर तुमच्या मनात जे आहे ती निवडणूक आहे, परंतु आम्ही लोकांच्या मनामध्ये काय आहे ते जाणणारी माणसं। अजित दादांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळायला पाहिजे असं मला वाटतं। आले तर आम्ही स्वागत करू। अजित पवार कधी 31 डिसेंबरला होत आहेत का? कारण 31 डिसेंबर नंतर जागा खाली होते। 3 तिघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांची यादी रोज वाढत चालली। आता जवळपास 10, 12, 15 झाले असतील। यांचा नंबर कोणत्या नंबरवर आहे तुम्हाला माहित नाही। इच्छा व्यक्त करणाऱ्यामध्ये संजय राऊतची उद्धव ठाकरे सोडून सगळ्यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे, तर त्याची फाट टाकण्यासाठी तो तिथे वाचलाय। अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य करत कार्यकर्त्यांना संकेत दिले आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटातले नेते आणि शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ हे नाशिकमध्ये होते। अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची त्यांनी पाहणी केली आणि त्यांच्या या दौऱ्याला नाशिकमधल्या मराठा समाजानं कडाडून विरोध केला। मराठा बांधवांकडून तुम्ही आमच्या बांधावर येऊ नका अशा घोषणा देण्यात आल्या। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांनी शेतात येऊन पाहणी करू नये अशी मागणी मराठा बांधवांनी केली आहे। यावेळेला आंदोलकांनी भुजबळ गो बॅकच्या घोषणाही दिल्या। तसंच होय 7-12 आमच्याच बापाचा असल्याचं सांगत भुजबळांना बांधावर पाहणीसाठी जायला विरोधही दर्शवला। सोमठाण देश इथं पाहणी दौरा आटपून मंत्री भुजबळ परतले आणि तेव्हा त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडण्यात आलं। दौरा आटपून भुजबळ परतीच्या प्रवासाला निघालेले असताना आंदोलकांनी पुन्हा घोषणाबाजी केली। अर्धनग्न होत आंदोलकांनी काळे शर्ट फिरवत भुजबळांचा निषेध केला। यावेळेला छगन भुजबळ गो बॅकच्या घोषणा दिल्या गेल्या। मात्र या आंदोलनावर भुजबळांनी शंका उपस्थित केली आहे। काही लोकांचा काही संबंध नाही, त्या गावामध्ये बाहेरचे लोक येऊन ते सगळं करत होते। फक्त राजकीय मंडळे, राजकीय विरोध करणारे त्यांनी जायला नाही पाहिजे, कारण त्या जमीनवाल्याच्या मागे याच्यासाठी लागेल सगळी, कारण हा माणूस म्हणजे पनोती असल्यासारखा केला। मराठा समाजाच्या या रोषानंतर भुजबळांनी पाहणी दौरा रद्द केला। दौरा अर्धवट सोडून ते कर्जतकडे रवाना झाले। ठाकरे गटातले नेते दत्ता दळवी यांच्या अटकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री शिंदेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी अटक करण्यात त्यांना आलेली आहे आणि त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलंय। ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सुलतान असा उल्लेख राऊतांनी केलाय। राज्यातील सामान्य माणूस संकटात आहे, शेतकरी हवालदिल झालाय। अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवडणूक पर्यटन सुरू असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला। राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। मुख्य सुलतान आणि 2 डेप्युटी सुलतान, उपसुलतान हे प्रचारात निवडणूक पर्यटन सुरू आहे। मुल्ला झालेला आहे, ज्याचा धर्मांतर झालेला आहे, त्या लोकांना लोक सुलतानच वाटणार। आधी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर तेलंगणाच्या प्रचार दौऱ्याच्या मुद्द्यावरनं टीका केली आहे। यावरनं जोरदार राजकारणही रंगलं। आता पुन्हा एकदा ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी शिंदेंना लक्ष्य केल्यानं दोन्ही शिवसेनेतला वाद पेटण्याची चिन्ह आहेत। अजित पवारांच्या बंडानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या। निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान अजित पवार कसे सुप्रीमो आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय। दरम्यान निवडणूक आयोगात सुनावणीमध्ये शरद पवार गटाच्या वकिलांकडून वापरण्यात आलेल्या कावर्ड या एका शब्दावरनं तटकरेंनी समाचार घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह कुणाला द्यावं यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे। निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाच्या वकिलांकडून अजित पवारांच्या बाबतीत कावर्ड या इंग्रजी शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे। अजित पवारांना भेकड आणि भित्रा म्हटलं गेल्याचं सांगत सुनील तटकरेंनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवार भेकड असते तर हे सरकार आलं असतं का असा प्रश्नही त्यांनी विचारला। कावड या शब्दाचा अर्थ भेकड। अजित दादांना भेकड म्हणणारा पहिला माणूस या जगामध्ये जन्माला आला आणि ते काल त्या ठिकाणी युक्तिवादाचे मान्य केलं। तुम्हाला मान्य आहे? अरे अजित दादा जर का भेकड असते तर हे सरकार करण्याची हिंमत दाखवू कोण शकलं नसतं। हे राजकारणामध्ये आणि खास करून महाराष्ट्राची संस्कृतीमध्ये हे बसत नाही।
अजित पवार दिलेला प्रत्येक शब्द पाळतात. सामान्य कार्यकर्त्यांपासून सगळ्याच स्तरांवर अजित पवार शब्द पाळणारा नेता म्हणून ओळखले जातात असं तटकरे यांनी सांगितलं. अजित पवार गट आणि शरद पवार गटातला राजकीय संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवार गटाचं सध्या मंथन शिबिर सुरू आहे आणि या शिबिरात धनंजय मुंडेंनी चौफेर टोलेबाजी केलेली आहे. एकेकाळी आपले सहकारी असलेल्या शरद पवार गटातल्या नेत्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या मंथन शिबिरात बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी शरद पवार गटावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. यावेळेला बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं. ज्याच्यामुळे अर्ध्याच्या वर पक्ष फुटून गेला, आज तो त्या काळातल्या आमच्या सर्वस्वी नेत्याच्या पाठीमागे उभा राहून म्हणतो की दादांचं पक्षवाढीसाठी योगदान काय. शरद पवारांसोबत असलेल्या जयंत पाटलांवर सुद्धा धनंजय मुंडेंनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आज स्वर्गीय आबा जिवंत असते तर त्यांनी सुद्धा सांगितलं असता की सांगलीमध्येच राहून सांगलीत किती कुणाचा कसा त्रास आहे. तत्कालीन नेतृत्वानं स्वहित जपल्याचंही यावेळेला धनंजय मुंडेंनी म्हटलंय. आपल्या तत्कालीन सर्वस्वी नेतृत्वाच्या स्वतःच्या राजकारणासाठी अनेकदा निर्णय घेतले, त्यावेळेस मात्र सगळ्यांनी सोबत. अजित पवार म्हणजे कोहिनूर हिरा असं तोंड भरून कौतुकही धनंजय मुंडेंनी यावेळेला केलेलं आहे. कोकणातल्या लोकांना केवळ राजकारणापुरतं वापरून घेणारे आपण नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. आपलं सरकार हे सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणारं सरकार असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं. रत्नागिरीमधल्या खेडमधल्या MIDC मध्ये आज कोका कोला बेव्हरेज कंपनीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. उद्योगाची पावलं कोकणाकडे वळली पाहिजेत ही सरकारची भूमिका असल्याचं सांगताना आपलं सरकार गतिमान असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शासन घरी बसणारं शासन नाहीये, या लोकांच्या दारी जाऊन त्यांना योजना वाटणारं सरकार आहे. कोकणी माणसाचा केवळ राजकारणासाठी उपयोग करणारे आपण नसल्याचं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. राजकारणापुरतं वापरून घेणारा हा एकनाथ शिंदे नाही, हा एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार कोकणातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आहे. यावेळेला बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारी बाबूंनाही कानपिचक्या दिल्या. बघा, मुख्यमंत्री जर विदाऊट अपॉइंटमेंट भेटू शकतो तर जिल्हाधिकाऱ्यांनी पण भेटलंच पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण करताना औद्योगिकीकरण देखील महत्त्वाचं असून स्थानिकांना रोजगार देण्याची भूमिका सरकारची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला अधोरेखित केलं. माजी महापौर दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर आता उद्या फैसला होणार आहे. दरम्यान दत्ता दळवींवर झालेल्या कारवाईनंतर ठाकरे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार जुंपण्याची शक्यता निर्माण झालेली होती. मात्र झालं वेगळंच. दळवींच्या अटकेवरनं संजय राऊत आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यामध्ये खणाखणी सुरू झालेली आहे. ठाकरे गटातल्या दत्ता दळवींनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाबतीत अपशब्द काढले होते आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर बुधवारी सकाळी अटकेची कारवाई करण्यात आली आणि संध्याकाळी त्यांच्या कारची तोडफोड झाली. त्यावरून शिवसेना ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. दरम्यान ठाकरे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये या प्रकरणावरनं जोरदार राजकीय लढाई सुरू असतानाच दत्ता दळवींच्या कारच्या तोडफोडी प्रकरणामध्ये नितेश राणेंनी वेगळाच तर्क मांडलाय. 2-4 शंढ आले आणि गाडीच्या काचा फोडून निघून गेली त्यांची मर्दान. तुमच्या नेत्याच्या सांगण्यावरनं आलेला आहात ना, मग तुमचा नेता नामर्द आहे का? गाडी फोडणारे हेच या राऊत बंधूंचे लोक होते असा मला सरळ संशय आहे. ह्यांचा जो राग दत्ता दळवींवर पहिल्यापासून होता, तो राग काढण्यासाठी हे सगळे प्रकार सुरू आहेत. भारतीय जनता पार्टीने असे बाडगे ठेवलेले आहेत, ते भुंकण्यासाठी ठेवलेले आहेत. कोण आहे नितेश राणे? एवढी त्याला किंमत द्यायची गरज नाही. नितेश राणेंनी या वादामध्ये आता उडी घेतल्यानं शिवसेना भाजप आणि ठाकरे गटात सामना सुरू झालाय. संजय राऊत दररोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना उत्तर देतात. राऊतांच्या याच टीकेला भाजपचे आमदार नितेश राणे उत्तर देत असतात. मात्र आगामी काळात राणे विरुद्ध राऊत हा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसतायत. कारण संजय राऊतांनी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राणेंना अटक झाली होती. मंगळवारी ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यानं त्यांच्यावरही कारवाईची चर्चा आहे. ठाकरेंवरच्या संभाव्य कारवाई आणि दत्ता दळवींच्या अटकेबाबत विचारला असता बुधवारी राऊतांनी राणे आणि त्यांच्या मुलांवर जहरी टीका केली होती. या टीकेला आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण तातू राणे जो केंद्र में मंत्री है और उनके बेटे नेपाली बेटे हैं 2 उसको, हाँ, वो खुलेआम यहाँ आकर गाली देते हैं. उनके ऊपर एक्शन नहीं है. फक्त मी पाहतोय एकनाथ शिंदे त्यांचं प्रोटेक्शन कधी काढतात. काढतील असं वाटतं नाही, काढण्यावर ते आज जातील. राणेंनी एक प्रकारे संजय राऊतांना चॅलेंज दिल्याचंच पाहायला मिळतंय आणि त्यामुळे राऊत आणि राणेंमध्ये वार प्रहार रंगण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी क्रूरकर्मा औरंगजेबाच्या स्टेटसवरनं पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातल्या अहमदनगरमधलं राजकारण जे आहे ते तापलेलं होतं, वातावरण बिघडलेलं होतं. त्यानंतर कोल्हापुरात परत टिपू सुलतानच्या आक्षेपार्ह स्टेटसवरनं तणाव वाढला. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या एका कृतीनं आता एक नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसतात. सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा पार पडली आणि यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या फोटोला हार घालून सभेला सुरुवात केली. हाच धागा पकडत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भाषणातनं थेट पोलिसांनाच आव्हान दिलंय. पोलीस खात्याला माझं असणारं आव्हान आहे, 5 वर्षानंतर निवडणुका येतात, सरकार बदलतं. आता सत्तेमध्ये सहभागी होणार असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी भविष्यातल्या राजकीय वाटचालींचेही संकेत दिले. आणि असणाऱ्या इलेक्शनच्या माध्यमातून सत्तेमध्ये कधीच सहभाग होण्याचा प्रयत्न केला नाही, पण या निवडणुकीमध्ये आम्ही सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागणीवरनं राज्यामध्ये जाती तेढ निर्माण होण्याची स्थिती असताना आंबेडकरांच्या या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरनं वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि याच मुद्द्यावरनं नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला होता. देशातल्या 5 राज्यातल्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 3 डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता आहे असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकतं अशी पोलिसांना सूचना आहे असंही आंबेडकरांनी म्हटलं होतं. याच वक्तव्याचा धागा पकडत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रकाश आंबेडकरांच्या अटकेची मागणी केली आहे. राजकीयदृष्ट्या संपलेले लोक का बोलतात, त्यांनी घरी बसायला पाहिजे असंही नारायण राणेंनी म्हटलंय. की 3 डिसेंबरच्या नंतर या ठिकाणी अनेक दंगली होण्याच्या असणाऱ्या शक्यता आहेत. डिसेंबर नंतर काहीही होऊ शकते, दंगल होऊ शकते असं ते सुद्धा सांगतात. म्हणजे अशी परिस्थिती आहे का राज्यामध्ये? त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. याआधी सुद्धा दंगलीच्या दाव्यांवरनं प्रकाश आंबेडकर आणि नारायण राणेंमध्ये जुंपलेली होती. राणेंनी पुन्हा एकदा आंबेडकरांच्या अटकेची मागणी केल्यानं पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत. राज्यामध्ये एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना दुसरीकडे यंदा पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले. पावसाअभावी खरीप वाया गेलाय, तर आता रब्बीच्या हंगामात सुद्धा अवकाळी पावसाचं संकट बळीराजावर ओढवलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी 2 दिवसांपूर्वी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांवर अवकाळी संकट ओढवलं असून अद्यापही पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नसल्याचा आरोप करत ठाकरेंनी कृषी मंत्री धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. तसंच काही शेतकऱ्यांना केवळ 20 रुपयांचा चेक मिळाल्याचं सांगत ठाकरेंनी मुंडेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या याच टीकेला आता धनंजय मुंडेंनीही उत्तर दिलंय. दिवाळीमध्ये फटाक्यांचा आवाज ऐकू आला, पण मुंडेंचा आवाज कुठे ऐकू नाही आला. त्यांनी कुठे फटाके वाजवले मला काही त्याची माहिती नाहीये. मागच्या 2.5 वर्षाच्या काळात त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काळात एवढा मोठा महामारीचा रोग आल्यानंतर ते कुठं बसून काम करत होते. आमचं तोंड उघडायला लावू नका. ठाकरेंच्या टीकेवर कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे ठाकरे गट आणि अजित पवार गटामध्ये आता जुंपण्याची शक्यता आहे. जळगावच्या राजकारणामध्ये एकेकाळी भाजपात असलेले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले एकनाथ खडसे आणि जळगावमधल्या भाजप नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये जुंपल्याचं आज दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याभरात एकनाथ खडसेंच्या विरोधात आंदोलन केलं होतं. तर मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांनी आणि खडसे समर्थकांनी एकनाथ खडसेंच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करत भाजपचा तीव्र निषेध केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी खडसेंवर टीकास्त्र सोडलं. सनातन धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनचं म्हणणं शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ खडसेंना मान्य आहे का, असा सवाल बावनकुळेंनी खडसेंना केला. खडसेंनी बावनकुळेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे मान्य असेल तर या सुभाष चौकात येऊन सांगा, हा मला मान्य आहे. हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा नाही तर निघा बाहेर. सनातन धर्माविषयी त्यांना एवढी जर आस्था आहे तर काश्मीरमध्ये ते महबूबा मुफ्तीबरोबर जात असताना सनातन धर्म त्याने कुंटीला टांगून ठेवला होता का? दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मुक्ताईनगरच्या खासदार रक्षा खडसेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत धनगर समाजाचं पिवळं वादळ धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलं होतं. धनगर समाजाला ST प्रवर्गातनं आरक्षण मिळावं अशी मागणी यावेळेला मोर्चेकरांनी केली.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं यासाठी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। मेंढरांसह पारंपरिक वाद्य आणि खांद्यावर घोंगडी घेत धनगर समाज मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाला होता। या मोर्चात पुरुषांसोबत महिलांचाही लक्षणीय सहभाग होता। एक महिन्याभरापासून गाव पातळीवर बैठका घेत या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं होतं। विविध घोषणांचे फलक देखील यावेळेला मोर्चेकऱ्यांनी हातात घेतले होते। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश मिळावा यासाठी पोलीस प्रशासन आणि मोर्चेकरी यांच्यामध्ये गोंधळ उडाला। शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयावरच मेंढरं सोडून मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये करण्यात आलं। धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मराठवाड्यामध्ये हे असं पिवळं वातावरण तापत राहणार आहे। सरकारनं लवकरात लवकर आमचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा धनगर समाजानं दिलेला आहे। दुकानांवरील मराठी भाषेतल्या पाट्या लावण्याची मुदत संपलेली आहे आणि त्यानंतर आता दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेनं कारवाई सुरू केली आहे। तर याच मुद्द्यावरून राज्यभरातही मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात मनसेनं दुकानांवरच्या मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरनं जोरदार आंदोलन केलं। इंग्रजी भाषेतल्या दुकानांच्या पाट्यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासलं। दुकानदारांनी मराठी पाट्या लावाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय। तर मुंबईच्या दादर भागामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांना 6 डिसेंबरपर्यंत मराठी पाट्या लावून घ्याव्यात, अन्यथा मनसेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा देणारं पत्र दिलंय। मुंबई महानगरपालिकेनं गेल्या 2 दिवसात 6844 दुकानं आणि आस्थापनांना भेट दिली आहे। मराठी पाट्या न लावणाऱ्या 337 दुकानं आणि आस्थापनांवर पालिकेनं कारवाई केली आहे। पुणे महानगरपालिकेनंही परिपत्रक काढत मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। राज्यातल्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात सापडले। पंढरपूरला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। अवकाळी पावसामुळे पंढरपूरमध्ये तब्बल 11,000 एकरावरच्या द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। सलग तिसऱ्या वर्षी द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडले। गुरुवारी सकाळी पंढरपूरमधल्या कासेगाव परिसरात 23 मिलीमीटर पाऊस झाला। या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंबांना मोठा फटका बसलाय। द्राक्ष घडांमध्ये पाणी साचल्यानं फळ गळतीचा धोका निर्माण झालाय। याशिवाय भुरी, करपा, दवण्या अशा विविध प्रकारचे रोग आता द्राक्षावर पडण्याची भीती आहे। आता कर्जमुक्त करावं आम्हाला, आमच्या बँकेतून जे 3 वर्षाचं साठलेलं कर्ज आहे ते कर्जमुक्त व्हावं, हेच सगळ्या द्राक्ष बागायतदारांची विनंती आहे। रोगांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी फवारणीला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च देखील वाढलाय। अशा परिस्थितीमध्ये या द्राक्ष बागायतदारांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागलेत। गेल्या 3 दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे। अवकाळी पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर पिकांना बसलेला आहे, त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। अमरावतीमध्ये कापूस, तूर आणि संत्र्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। तर वर्ध्यामध्ये सलग 3 दिवस झालेल्या पावसानं कापूस आणि तुरीला फटका बसलाय। कापूस पूर्णपणे भिजल्यानं त्याला दरही कमी मिळण्याची शक्यता आहे। सांगली शहरासह जिल्ह्यालाही अवकाळी पावसानं झोडपून काढलाय। सांगलीमध्ये द्राक्ष बागांना पावसाचा जबर फटका बसलाय। छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवर मोठा परिणाम होऊन रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जाते। तर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी द्राक्षाचे घड पडून नुकसान झालंय। जळगावच्या बोदवड तालुक्यातल्या मनूर परिसरातील मोसंबी आणि सीताफळांच्या बागांना मोठा फटका बसलाय। तर भुसावळ मध्ये अवकाळी पावसानं कहर केलाय। शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धामुळे हजारो निरपराधांना आपला जीव गमवावा लागला। सध्या जरी शस्त्रसंधी असली तरी 52 दिवसांनंतर युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता आहे। अशातच माओवाद्यांनी हमासला आपला पाठिंबा दर्शवलाय। इस्रायल हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे। गडचिरोलीतल्या सीमावर्ती भागात छत्तीसगड राज्याच्या हद्दीतल्या कांकेर जिल्ह्यात माओवाद्यांनी लाल बॅनर लावलाय। माओवाद्यांनी या बॅनरच्या माध्यमातून हमासला पाठिंबा दर्शवलाय। हमास ही दहशतवादी संघटना नसून क्रांतिकारी संघटना असल्याचा उल्लेख या बॅनरवर पाहायला मिळतोय। तसंच इस्रायलला उद्ध्वस्त करण्याची धमकी देखील या बॅनरमधून दिली गेली आहे। माओवाद्यांची संघटना PLGAनं हे बॅनर लावलेत। नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता आणि या महोत्सवात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षक महाविद्यालयाच्या मैदानात श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्यात आलं आणि या पारायणासाठी आलेल्या भक्तांना खास महाप्रसाद तयार करून देण्यात आला। या कार्यक्रमासाठी एकाच कढाईमध्ये तब्बल 3000 किलोची खिचडी तयार करण्यात आलेली आहे। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 3000 किलो खिचडीचा महाप्रसाद तयार केलाय। तांदूळ, तुरडाळ, मुगडाळ, चणाडाळ, कोबी, कांदे, गाजर, शेंगदाणे, कोथिंबीर, तेल, तूप, मीठ, हळद, मिरची, गरम मसाला, दही, साखर, पाणी या साहित्याचा वापर करून ही खिचडी तयार करण्यात आलेली आहे। यासाठी 10 फूट व्यासाची 5 फूट उंचीच्या कढाईचा वापर करण्यात आलेला आहे। आपण सगळे एक आहोत, जात पंथ धर्म भाषेच्या वरती उठून आणि मिळून मिसळून सगळे कामं करतो। याचा आनंद आणि याचा संस्कार हा यातला सगळ्यात मोठी उपलब्धी आहे। याआधी सुद्धा शेफ विष्णू मनोहर यांनी 10,000 किलोचा मसाले भात तयार केला होता। शिवाय 25,000 किलो चिवडा, 4,000 किलो भगर, 3 टन वांग्याचं भरीत इत्यादी पदार्थ तयार करण्याचाही विक्रम विष्णू मनोहर यांच्या नावावर आहे।
पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 145वा दीक्षांत सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला। एनडीए मधून एकूण 353 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत संचलनामध्ये महिलांच्या बटालियनचं संचलन होतं। आणि या होत्या आजच्या 100% बातम्या। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।